द्या. अहो चहाचे कप धुणाऱ्याला महाराजांनी स्वीकारलं, पोटात घेतलं. अजून याच्या पुढे जाऊन सांगू का, अनेकांना माहित नाही बरं का. आपल्या हिंगोली जवळ एक कोणतं खेड होतं. या खेड्याला एक पटवे नावाचा एक मुलगा होता, आत्माराम पटवे. आणि त्या लहानपणी त्याच्या अंगावर देवीचे वन आले, इतके देवीचे वन आले, चेहरा सगळा खूप झाला. त्याच्या आईने महाराजाला कोण सांभाळलं? जगी असं कोणी नाही, ते असं देव आहे. महाराज म्हणे मी सांभाळतो. देवीचे वन आले, याचं लग्न कसं होईल, शिक्षण कसं होईल? महाराज म्हणे मी सांभाळतो. हात धरला. महाराजांनी गणेशला सोबत नेलं, आत्माराम महाराजांना सोबत नेलं. साखर खर्डात काही दिवस ठेवलं. त्यांना रामदास दीक्षा घेतली, गळ्यात जानवं घातलं, जालन्याला पाठवलं. जालन्याला काही दिवस ठेवलं. जालन्याला काही दिवस ठेवल्यानंतर आमचे सीताराम काका खेरड्याला गेले. सीताराम काकाच्या हातामध्ये आत्माराम महाराजांचा हात दिला आणि सांगितलं, सीताराम पंत याला सांभाळा, याच्यावर माझं पूर्ण लक्ष आहे, पण तुम्ही याला द्या. आल्यावर तो गोपाला मंदिरात काही वर्ष राहिले. भिक्षा मागायचं, राहायचं, उपासना करायची, काकडा करायचा. आपल्या अंतनगरला एक मारुतीचं मंदिर आहे. त्या मारुती मंदिराचं बांधकाम ते सगळेजण आले, मुहूर्त वगैरे काढून द्या. सीताराम काका म्हणजे मुहूर्त काढून देतो, पण मंदिर बांधायच्या आधी पुजाऱ्याची व्यवस्था करा. म्हणजे आता पुजारी कुठं भेटल? देतो म्हणजे पुजारी. आमचा आत्माराम आहे, मारुतीची पूजा सुंदर करतो, मारुतीचंच पोरग आहे. याला हातातच साक्षात मारुतीने धरले, मारुतीची पूजा सुंदर करवलं. आणि त्या दिवशीपासून मरेपर्यंत आत्माराम महाराज त्या मारुती मंदिरात राहिले. आज तुम्हाला सांगतो, देवीचे वन असलेला, कुरूप असलेला, काहीच नाही येत असलेला, जगाला सोडलेल्याचा हात महाराजांनी धरला. आणि त्याचा परिणाम आजही अब्दुलनगरला कधी जाऊन पहा, एवढा मोठा सभा